आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे उत्तराखंडच्या आज झालेल्या प्रलयाची। उत्तराखंडच्या उत्तर काशीत पुन्हा एकदा निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालंय। उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी झाली आहे। ढगफुटीमुळे डोंगराचा कडा खीरगाड या नदीच्या प्रवाहात वाहून खाली आला। ढगफुटीमुळे खीरगाड नदीचा प्रवाह सुद्धा वाढला आणि या ढिगाऱ्यासोबत खीरगाड नदीचं पाणी नजीकच्या गावात शिरलं आणि क्षणात सगळं गायब झालंय। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 50 ते 60 जण या ढिगाऱ्यात बेपत्ता असल्याची माहिती आतापर्यंत समोर येते, तर 4 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती या स्थानिक लेवलच्या प्रशासनाने दिलेली आहे। उत्तर काशीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। हा व्हिडिओ काही पर्यटकांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेला आहे। ढगफुटी होऊन उत्तर काशीमध्ये अक्षरशः आभाळ कोसळले आणि या पाण्यासोबतच राडा रोड्याचा मोठा ढिगारा वाहून आला आणि तो सर्वत्र या गावावर पसरलाय। जवळपास 40 ते 50 घरं या ढिगाऱ्याखाली दबली गेल्याची शक्यता आहे आणि आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफनं मदत कार्याला सुरुवात केली। ही दृश्य आपण पाहतोय। गावात ज्यावेळेला चिखलाचं साम्राज्य पसरलंय त्यावेळची ही दृश्य आहेत। घराचे फक्त शेंडे दिसतायत, घराची छपरं दिसतायत। जवळपास 3 ते 4 मजली ही घरं आहेत। अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी ही घरं कोसळताना या ढिगाऱ्याखाली आपण पाहतोय। हा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे तिथे होमस्टे आणि घरं त्याचबरोबर हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर आहेत। मोठ्या प्रमाणावर पर्यटक सुद्धा या भागात असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जीवितहानी मोठी होण्याची शक्यता वर्तवली जाते। अजूनपर्यंत कोणताही अधिकृत आकडा स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आलेला नाही आहे, मात्र आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी स्थानिक प्रशासनाने अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे। मात्र निसर्गाचं हे रौद्र रूप पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। नेमका नुकसानीचा अंदाज येत नाही आहे, मात्र केंद्र सरकारनं सुद्धा या सगळ्या प्रकाराची दखल घेतली आणि आपण पाहतोय ज्यावेळेला ढिगारा वरून येत होता त्यावेळेला खाली बिल्डिंगच्या आडोशाला असलेली काही माणसं धावताना दिसतायत, गाड्या तिथून निघताना दिसतायत, पण अगदी क्षणार्धात म्हणजे 35 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि एक निसर्गरम्य असं ठिकाण या राडा रोड्याखाली दबलं गेलंय। आणि या घटना गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये वाढू लागलेल्या आहेत आणि याची कारणं नेमकी काय आहेत, काय आपण केलं पाहिजे या सगळ्या घटना टाळण्यासाठी, यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर आहेत। अतुल देऊळगावकर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये। पर्यावरणाबद्दल त्यांचा गाढा अभ्यास आहेच। त्यांनी अनेक पुस्तकं या संदर्भात लिहिली आहेत। मराठीतले एक नामवंत असे लेखक सुद्धा ते आहेत आणि या भागात सुद्धा त्यांचा अनेक वर्ष वावर राहिलेला आहे। देऊळगावकर सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। खरं तर अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे। तुम्ही हा सगळा परिसर पायाखाली घातलेला, अनेकदा तुम्ही तिथे गेलेला आहात, पण गेल्या 7 ते 8 वर्षांपासून आपण बघतोय की उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढलेलं आहे। याची कारणं नेमकी काय? विनोद, 8 वर्षापासून नाही, हे खरं तर त्या आधीपासून आहे। आज जे आपण रौद्र रूप बघतोय ते त्याला कारण ढगफुटी आता झालेलं आहे आणि ढगफुटी म्हणजे आपण नेमका पावसाचा अंदाज कळलेला नाहीये, पण तासाभरामध्ये साधारणपणे 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ढगफुटी म्हणतात। आणि मग ही ढगफुटी झाली डोंगरावर आणि ती एक छोटी नाला आहे, खरं तर ती खीरगाड आपण ज्याला म्हणतो तो छोटा नाला आहे, वरून नदी वाहत येते। आता तिथं जेव्हा ढगफुटी झाली आणि त्यामुळे तो पाण्याचा लोंढा जो निघाला आणि मोठ्या नद्यांना तो येऊन मिळतो, अशा अनेक नद्या, जवळजवळ 80-90 नद्या या देवभूमी म्हणवल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये आहेत। मग त्या लोंढ्याच्या वाटेमध्ये जे जे येतं ते सगळं नष्ट करत जातं आणि हे अनेक वेळेला घडलेलं आहे। आता थोडासा आपण इतिहास बघू की 2000 साली म्हणजे यंदा खरं तर उत्तराखंडचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, पण त्याच्याही आधी आपण गेलो तर 1970 साली पहिला मोठा पूर आला होता तिथे आणि तो पूर पाहून गांधीवादी कार्यकर्ते चंडीप्रसाद भट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरू केलं आणि नुसतं चिपको आंदोलन करून थांबले नाहीत, त्यांनी त्यावेळेला बांधबंदिस्ती करा, माती अडवा, वृक्ष वाढवा, कारण मुख्य तिथलं कारण वृक्षतोड झाल्यामुळे माती वाहून जाते आणि पूर येतात हे त्यांनी ओळखलं होतं। हे त्यांनी केल्यानंतर 20 वर्षामध्ये
तिथली आपत्ती कमी झाली होती, तिथं वृक्ष तोड कमी झाली आणि मुख्य म्हणजे प्राण्यांचा वावर कमी झाला. असं सगळं खूप चांगलं 20 वर्ष होतं, म्हणजे 92 पर्यंत. आता 2000 साली जेव्हा उत्तराखंडची 13 जिल्ह्यांना घेऊन 17,000 गावांमध्ये स्थापना झाली, त्याच्यानंतर काय झालं आपण हे बघितलं पाहिजे. हा भाग अतिशय ठिसूळ आहे, हिमालय पर्वत अतिशय तरुण आहे, तिथला खडक फार ठिसूळ असल्यामुळे आधीपासून सांगत होते की इथं तुम्ही बांधकाम अतिशय काळजीपूर्वक केलं पाहिजे. हा नियम सर्व सरकारांनी, म्हणजे तिथं आलेल्या काँग्रेस, भाजप सर्व सरकारांनी हा अक्षरशः उलथून टाकला, लाथाडून टाकला. आणि त्यामुळे झालं काय की 2011 साली गंगा नदीच्या प्राधिकरणाचं जेव्हा अहवाल आला, त्यांनी सांगितलं होतं की इथं तुम्ही धरण बांधू नका, बोगदे करू नका, रस्ते बांधू नका, हे अतिशय धोकादायक आहे. याला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोघांनी विरोध केला आणि इथं आम्ही आपला विकास म्हणजे तिथलं बांधकाम, हे जे सूत्र तिथं सुरू झालं. त्यानंतर काय काय झालं बघा. 11 नंतर 2013ला जी ढगफुटी झाली त्याच्यामध्ये केदारनाथची आपत्ती, त्यात 6,000 बळी गेले होते. बरोबर. आणि 1 लाख पर्यटक अटकले होते. आता यानंतर काय काय झालंय बघा तिथे, की या भागामध्ये जवळजवळ 90 छोटे मोठे जलविद्युत प्रकल्प तयार केलेले आहेत, म्हणजे अडवलेले, आणि 69 बोगदे तिथं खणलेले आहेत. आणि या सगळ्या बरं बोगदे खणताना आता जो 2023 सालचा अपघात झाला सेलक्यारा बोगद्याचा, तिथं 41 मजूर 17 दिवस अडकले होते. त्याचं मुख्य कारण बोगदा करताना सुरुंग लावू नका, हा वैज्ञानिकांचा तंत्रज्ञानाचा सल्ला आहे. पण तिथं म्हणजे ड्रिल न करता, गिरमिट न लावता डायरेक्ट सुरुंग खणल्यामुळे तिथली भाग कमकुवत झाला होता आणि ही आपत्ती कोसळली. मुद्दा असा आहे की आपत्ती वरचेवर येण्यासाठीची जी महत्वाची कारणं आहेत ती सगळी इथं विकासाच्या नावाखाली केली गेलेली आहेत. 2021 साली जोशीमठ, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, नैनिताल या गावातली घरं 6 ते 9 सेंटीमीटर खचली होती. या सगळ्याचं मुख्य कारण असं आहे की हा भाग अतिशय ठिसूळ आहे, इथं ढगफुटी होते, त्यामध्ये कधी कधी हिमस्खलन होतं. म्हणजे हिमालयातला हा भाग असल्यामुळे हिमनद्या या वितळतायत, कधी कधी तिथे सरोवर तयार होतं आणि ते फुटतात. 2021 साली असं सरोवर फुटून चमोली जवळचं धौली गंगा हे धरण वाहून गेलेले 13 मेगावाट. या सगळ्या आपत्ती एकानंतर एक येतात. ते आपल्याला काय सांगतायत याच्यावर आपत्ती तज्ञांचं एक पुस्तक आहे, फ्लर्टिंग विथ डिझास्टर्स. आणि हे आपल्याकडं सर्वोच्च न्यायालयानं 2014 साली, 2019 साली पंतप्रधानांचे सल्लागार नृपेन मिश्रा या सर्वांनी सांगितलं होतं की इथं तुम्ही बांधकाम थांबवा आणि ज्या पद्धतीने करता ते करू नका. हे सल्ले लाथाडल्यामुळे आता जर अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, उत्तराखंड आणि हिमाचल यामधून आपल्याला कल्पना आहे का की किती स्थलांतर होतंय. ज्या गावातून चिपको आंदोलन सुरू झालं ते रेणी गावामध्ये आता फार फार तर 2 किंवा 3 घरं, बाकीची 10% घरं निर्मनुष्य झालेली आहेत. 2008 पासून 2022 पर्यंत शासनाचा आकडा आहे 10 लाख लोकांनी स्थलांतर केलेलं आहे. इतकं असुरक्षित वाटतंय. आता 15 दिवसापूर्वी कुलूला जो पूर आला तेव्हा सुद्धा अशाच पत्त्याच्या बंगल्यासारख्या किंवा शेण्याच्या घरट्यासारख्या आपल्याला इमारती वाहून जाताना दिसलेल्या आहेत. तर आपल्याला हे लक्षात येत नाही की पाणी येणं, जलशास्त्रज्ञ सांगतात, हे अतिशय स्फोटक आहे. त्याला खूप आपण अतिशय काळजीपूर्वक सांभाळावं लागतं, नाहीतर त्याच्या वाटेमध्ये जे जे काही येईल. आपण काय केलेलं आहे म्हणजे आपल्या विकासाचं सूत्र आपण सर्व पाणथळ जागा बुजवून टाकल्यात, तलाव, नद्यावर आक्रमण, समुद्रावर आक्रमण. आणि आता हवामान बदलाच्या काळामध्ये जसं तापमान वाढतंय, हवेमध्ये दमटपणा वाढतोय, त्यावेळेला अतिवृष्टी होणार, ढगफुटी होणार आणि त्यामुळे या आपत्तीकारक, आपत्तीजनक ह्या ज्या काही जागा आहेत तिथं वरचेवर अशा आपत्ती येत राहणार. म्हणजे आपत्तीचं कॅलेंडर केलं गेलेलं आहे. उत्तराखंडचं आपत्तीचं कॅलेंडर सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनी केलेलं आहे. तर गेल्या 1 वर्षामध्ये चमोलीला जवळजवळ 700, पिथौरागडला 4000 आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. म्हणजे जिथं जिथं तुम्ही अशा काही छेडछाड करून ठेवलेली आहे तिथं तिथं आपत्ती वारंवार येते, हे सिद्ध झालेलं आहे. तरी देखील विकासाच्या नादात आपण याला अटकाव करत नाही.
आता मग इथून पुढे काय करायचं, तर पुराचा आपल्याला अतिवृष्टी होणार आहे, ढगफुटी होणार आहे, त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला पाणथळ जागा, नद्यांच्या आजूबाजूला तुम्ही अडथळे आणू नका. महापुरामध्ये वृक्ष वाहून जाणार, लव्हाळीच वाटणार, हे सूत्र लक्षात देऊन तुम्हाला विकास त्या पद्धतीने करायला लागेल. म्हणजे नद्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये झुडपं पाहिजेत, वृक्ष पाहिजेत, जे वृक्ष पाणी शोषून घेतात, त्यांना पाणी शोषून घ्यायची क्षमता खूप मोठी असते. त्याहीपेक्षा महत्वाचं एक लक्षात घ्या, पावसाचा एक थेंब असतो ना, तो 2 ते 5 मिलीमीटरचा असतो. जेव्हा ढगफुटी होते तेव्हा 7 ते 10 मिलीमीटरचा असतो. हा जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याचा वेग तासाला 40 ते 50 किलोमीटर असतो. हा जर झाडावर पडला, जंगलावर पडला, तर तो अलगद जमिनीमध्ये येतो आणि जंगल उत्तम असेल ना तर 80% पाणी तिथं मुरतं. तुम्ही जंगल तोड केली की पाण्याचा लोंढा वाहणार आणि आपत्तीला तुम्हाला सामोरं जावं लागणार. आपल्याकडची जी बेदरकार जंगल तोड आहे, वृक्ष तोड आहे, त्यानंतर कुर्ण म्हणजे गवत सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतं. हे सगळं जैवविविधता ही आपल्याला पुरापासून आणि आपत्तीपासून संरक्षण देत असते. त्यांना तुम्ही जर काढलं तर अशा आपत्ती आपल्याला वारंवार झेलाव्या लागतील आणि सर्वसामान्य लोकांचे बळी जातील. आपण आपल्याकडच महत्वाचं उदाहरण घेऊ. आपण शिवाजी महाराजांना मानतो, त्यांच्या आज्ञापत्रामध्ये काय लिहिलं होतं की तुम्ही रात्री नीट सांभाळा, तुमची पणतीची ज्योत आहे ती रात्री विझवून टाका, नाही तर उंदीर ती पणती घेऊन जाईल आणि अन्नाच्या गोदामाला आग लागेल आणि नंतर आपल्या सैनिकांना नावं ठेवायचं. याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतात. आपण त्याचा काही विचारच करत नाही आहोत. या सगळ्याचा आपल्याला जो कडेलोट दिसतोय तो दुर्दैवानं ही जी देवभूमी आहे ती आपत्तीची भूमी झालेली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना कसं वाचवायचं यासाठी एक खरं तर राष्ट्रीय पातळीवर काहीतरी विचार करायला पाहिजे, सर्व पक्षांनी विचार करायला पाहिजे आणि त्यात प्रामुख्यानं शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ जे सांगतात त्यांचं ऐकायला पाहिजे. तर आपल्याला वेगळ्या डिझाईन करून यावर मात करता येईल. पण आता इथे साधारण याच परिसरात गेल्या काही वर्षात जर बघितलं तर 3दा मोठ्या ढगफुटीच्या घटना घडलेल्या आहेत. ढगफुटी झाल्यानंतर प्रशासनानं काय खबरदारी घ्यायची अशा स्वरूपाची चर्चा केली जाते, पण ही ढगफुटी होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? नाही, हे विनोद हे आपल्या हातात नाहीये. त्याचं कारण सांगतो की जगाचं तापमान 2024 साली असं म्हणतात 1.5 ते 2.25 डिग्रीनी वाढलेलं आहे, म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा. आणि जसं जसं अगदी 1 दशांशाने जरी आपलं तापमान वाढलं तरी ती आपली हवा जी आहे ती दमटपणा, आर्द्रता जास्त शोषून घेते. आपल्या 3 बाजूला समुद्र आहे, एका बाजूला हिमालय, याचे जे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत. आपल्याकडं सगळीकडेच म्हणजे आमच्या मराठवाड्यात लातूरमध्ये 27 मेला 247 मिलीमीटर पाऊस पडला, असा कधीच पडत नाही. दुष्काळी भागामध्ये अतिवृष्टी, हे जे काही प्रमाण इथून पुढं आंतरराष्ट्रीय जे पॅनल आहे, इंटरनॅशनल पॅनल ऑन गव्हर्नमेंट चेंज, क्लायमेट चेंज, त्यांनी असं सांगितलं की आपल्याला हे सहन करावं लागणार. त्यामुळे अतिवृष्टी, ढगफुटी होत राहणार. आपण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला त्या पद्धतीने, युरोपमध्ये याला सामोरं जाण्यासाठी नद्याच्या आजूबाजूचा प्रदेश, नेदरलँड हे जमिनीच्या खाली आहे आणि नेदरलँडच्या सगळ्या नद्या आहेत आणि प्रचंड धोका आहे. पण जगातलं सर्वोत्तम जर उदाहरण असेल पूर मॅनेजमेंटचं, पूर प्रतिबंध योजनाचं, तर ते नेदरलँडचं आहे. ते निर्यात करतायत त्यांचं धोरण. तर नद्यांच्या आजूबाजूला काहीही असता कामा नये. तलाव सुरक्षित राहिली पाहिजे, तिथं बांधकाम करायचे नाहीत, हे नियम तिथं पाळले जातात आणि गुन्हेगारांना शिक्षा होते. त्यानंतर आता जगामध्ये अमेरिका, युरोप आणि चीन मधनं जवळजवळ 5,000 धरणं नष्ट केलेली आहेत. आणि म्हणजे नद्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, नद्यांना वाहू द्या. नद्यांना अटकाव केल्यानं, बंधारे बांधल्यानं, धरणं बांधल्यानं पूर येतात हे सिद्ध होतंय. त्याचं कारण परत असं आहे, आपल्याकडच्या धरणांमध्ये गाळ खूप आहे. एका वेळेला गंगा नदीमध्ये जवळजवळ 60 कोटी टन माती असते. इतकी माती आपल्याकडे वाहून जाते. ब्रह्मपुत्रा या सगळ्या नद्यांमध्ये गाळ मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पूर येत असतात. या सगळ्याला रोखण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं जंगल वाढवायला लागेल.
जे उतार आहेत त्या उतारांवर आपल्याला काळजी घेण्यासाठी आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे झुडपं आणली पाहिजे. पाण्याचा वेग आपोआप कमी करता आला पाहिजे. बरोबर. ह्या सगळ्या उपाययोजना निदान कुठेतरी आपण पथदर्शक प्रकल्प म्हणून तरी करूयात. कारण आपण निसर्गाला रोखू शकत नाही, पण तो आल्यानंतर म्हणजे असं म्हणतात की आपत्ती ही सगळीकडे सारखी येऊ शकते, पण त्याची हानी किती होते, ती हानी कशी कमी करायची. जगानं आपत्तीची कमी करायचा निर्णय 2005 साली घेतला होता. त्यानंतर जगात सगळीकडे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन केली गेली, जोखीम निवारणाच्या योजना सुरू झाल्या. त्यात आपला देश किती मागे आहे, आपलं राज्य किती मागे आहे. आपण असं म्हणू शकतो का की आपत्ती आली आहे पण आम्ही जोखीम कमी केली आहे. आता जपानमध्ये खूप मोठा पूर आला, तिथं पण ढगफुटी झाली, पण एकही मृत्यू झाला नाही. असं आपण सांगू शकू का. हे जे काही देश आहेत ते प्रशिक्षणावर खूप मोठा खर्च करतात. बरोबर. या सगळ्या बाबी इतक्या महत्वाच्या आहेत. म्हणजे संदेश यंत्रणा जी असते म्हणजे अलार्म सिस्टीम त्यावर खर्च करतात आणि त्यामुळं सुटका मदत आपण सुटका आणि मदतीमध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे. ओरिसामध्ये केलेली आहे, तामिळनाडूमध्ये केलेली आहे. आता सुद्धा आपले जवान खूप धैर्यानं लोकांना बाहेर काढतात, ते करू आपण. परंतु आलेली आपत्ती आपल्याला कमीत कमी हानिकारक ठरेल याचं एक डिझाईन आहे. ते जगामध्ये अनेक ठिकाणी केलं जाते. त्यामध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकारी आणि नेते एकत्र येऊन याचा विचार करतात. तसा आपल्याला करणं आता भाग आहे. हाच आजचा हा इशारा आहे. आणि दुर्दैवानं असं बघा की आपत्तीचं जर कॅलेंडर वर्षभराचं काढलं तर जवळजवळ दररोज भारतात कुठे ना कुठेतरी हवामान बदलाची आपत्ती येते. बरोबर. आधी उष्णतेची लाट होती, आता पूर आहे, ढगफुटी आहे आणि त्यामुळे या पद्धतीचे नाहक बळी जाताना आपल्याला दिसत आहे. अतुल देऊळगावकर सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा, माझा वेळ संपतोय, पण एक प्रश्न असा आहे की या ठिकाणच्या मातीचा पोत कसा आहे. म्हणजे तुम्ही आता जो उल्लेख केला की साधारण 25 वर्ष या नवीन राज्याला झालेली आहेत, त्यामुळे विकासाची भूक असणं स्वाभाविक आहे. पण तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, जसं आपण पश्चिम घाटात आता ते जागतिक वारसा यादीत ते गेल्यामुळे तिथं विकास कामं करता येत नाही, एखादा प्रकल्प उभारता येत नाही, अशा स्वरूपाचं काही बंधनं घालून इथं योग्य त्या उपाययोजना करणं शक्य आहे. असं असताना त्या केल्या का जात नाहीयेत. परत याचं कारण असं आहे की ज्या विकास योजना कोणाच्या लाभाच्या आहेत त्याचा जास्त विचार केला जातो. उलट निसर्ग नष्ट करण्यानं जास्त हानी ही सर्वसामान्य लोकांची होत असते, जे निसर्गावर अवलंबून आहेत ते. मग आपण म्हणालात तर पश्चिम घाट असेल की आता इथला उत्तराखंड हिमाचल मधला भाग आहे, अहो इथला जो उतार आहे ना तो 45 अंश 60 अंश कोणातला आहे, तो तुम्ही सरळ जर कापून टाकला, बरोबर, इतकं जर तुम्ही निसर्गाच्या आड आलात तर मग जेव्हा ढगफुटी होते तेव्हा त्याचा लोंढा वाढतो, त्याचा वेग वाढतो आणि ते रौद्ररूप आपण अगदी केरळमध्ये तेच पाहिलं. गेल्या वर्षी वायनाडमध्ये काय झालं होतं, अख्खा डोंगर वाहून गेला असं वाटत होतं. तसंच आपल्याला आता इथं दिसतंय. त्यामुळे आपल्याकडं कस्तुरीरंगनच्या आधी माधवराव गाडगिळांनी जो अहवाल दिला होता, इकडं डॉक्टर रवी चोप्रानी, हे सगळे हे सांगतात की निसर्गाचा तुम्ही आदर करा, निसर्गासोबत तुम्ही विकास करा. याचे अनेक नमुने आहेत. उलट त्या विकासामध्ये कोट्यवधी लोकांना सामील करून घेता येतं. हे पूर्वी त्याच भागामध्ये चंडीप्रसाद भट आणि सुंदरलाल बहुगुणांनी करून दाखवलंय. तिथं दूध दुभते वाढले होते, तिथं बाकीचे जे काही यावर अवलंबून म्हणजे ग्रामीण रोजगार वाढला होता. तिथं छोट्या पवनचक्क्या मी पाहिलेल्या आहेत, पानचक्क्या पाहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी गिरणी सुद्धा त्या पानचक्क्यावर केलेली गिरणी पाहिलेली आहे. लोकांकडे तिथं भूकंप यायचा, लॉरी बेकर तिथं राहत होते पिठोरागडला चंडाक गावामध्ये. त्यांनी तिथल्या लोकांना भूकंपरोधक घरं बांधून दिली होती. भूकंप यायचा, थोडंसं हालायचं, 1-2 तास लोकांना त्रास व्हायचा. ऍडॅप्टेशन आपल्याकडं नक्कीच आहे, स्थानिक जी बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये. आपण त्याच्या आड आलेलो. आता पर्यटकांना किती येऊ द्यायचं, किती बांधकामं करायची, याचं काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे. बरं, याला काही बोलायला गेलं की तुमचा चारधामला विरोध आहे का? चारधामचा जो काही बोगदा आहे तो 900 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा आहे. सिलकारा अपघात तिथंच झालेला आहे. बरोबर. इथं आपण कुठल्याही याला दुखवायचं नाहीये, पण तांत्रिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या हे जे चुकीचं आहे ते झाल्यानं आपलेच ऱ्हास होतोय. आता हे नुकसान कसं मोजणार तुम्ही, किती मोजणार?
कोट्यावधी अब्जावधीचं हे नुकसान जे होतंय. बरोबर. तर मग प्रश्न असा येतो की जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट केला तर तुम्ही लाभाच्याकडे खोटे दाखवले का? तुम्हाला माहित नाही का हिमालयात कोणत्या कोणत्या आपत्ती येऊ शकतात? त्याचा विचार केला होता का? इथं बर्फाचे तट कोसळत आहेत, इथं ढगफुटी होणार आहे, इथं भूकंप होणार आहे. नेपाळ पासून आपल्यापर्यंत जर मोठा भूकंप झाला तर काय पद्धतीची आपत्ती येईल? नेपाळचे संशोधक अभ्यास करतायत. त्यांचं म्हणणं आहे की इट विल बी अ सुनामी. याचा विचार करून आपल्याला एकत्रित समग्रपणे आपल्याला विचार करावा लागेल की हा आपला विकास आपले किती हानी करतोय. मग आपल्याला कळेल की हा तकलादू आहे, प्रजाईल आहे, आणि मग आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीचं धोरण घेऊ. अगदी महत्वाचा मुद्दा आहे, कारण विकासाची व्याख्या प्रत्येकाला आपली आखावी लागेल आणि प्रत्येक ठिकाणी बोगदे खणणं किंवा मोठी धरणं उभारणं, मोठे प्रकल्प उभारणं म्हणजेच विकास नसतो. तर पर्यावरणाचं संवर्धन करत त्या अनुषंगानं होत असलेला विकास हा सुद्धा विकास म्हटला गेला पाहिजे आणि तशी मानसिकता आपल्याला विकसित करण्याची गरज आहे. धन्यवाद अतुल देऊळगावकर सर, आपण या संदर्भात विश्लेषण केलं आणि हा सगळा एकूण हे सगळं आजचा जो प्रकार होता हा समजावून दिला त्याबद्दल. आपण पाहतोय की उत्तराखंडमधल्या उत्तर काशीमधला हा सगळा धराली गावचा हा परिसर आहे आणि या धराली गावावर ढगफुटी होऊन अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे. ही छातीत धडकी भरवणारी अशी दृश्य आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे या इमारती कोसळताना दिसत आहेत. तिथं आपण काही माणसं बघितली जी या संकटाच्या चाहुलीनं धावताना पळताना दिसत होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि योग्य ती उपाययोजना केली जाईल, लवकरात लवकर मदत कार्य त्याला वेग दिला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं. जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जानमाल की सुरक्षा की जाए. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी बघत रहा NDTV मराठी.